राज्यातील खासगी शाळांकडून होणाऱ्या अवाजवी शुल्कवाढीच्या तक्रारींची दखल घेत राज्य सरकारने पालकांना मोठा दिलासा दिला आहे. आता शाळांनी नियमबाह्य फी वाढवल्यास पालकांना थेट कायदेशीर दाद मागता येणार आहे. राज्य सरकारने विभागीय शुल्क नियामक समिती पूर्णपणे कार्यान्वित केली आहे. या समितीचे कामकाज निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चालणार असून शासनाने अधिसूचनेद्वारे अध्यक्ष व सदस्य सचिवांच्या नियुक्त्याही जाहीर केल्या आहेत. पालकांना आता लेखी किंवा ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवता येईल. मुंबई विभागातील पालकांसाठी चर्नी रोड येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात ही तक्रार दाखल करण्याची सोय आहे. प्रत्येक शाळेला आपल्या शाळेतील शुल्क नियामक समितीची माहिती आणि तक्रार करण्याची सविस्तर प्रक्रिया पालकांना कळवणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. ग्लोबल पॅरेंट टीचर असोसिएशनचे अध्यक्ष रोहित दंडवते यांच्या मते या निर्णयामुळे शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसून पालकांना तात्काळ न्याय मिळेल. यापूर्वी शाळा व्यवस्थापनाकडून पालकांवर दबाव आणला जात असे, मात्र आता शासनाच्या या हस्तक्षेपामुळे अवाजवी शुल्काची समस्या सुटण्यास मदत होईल. 21 एप्रिल 2026च्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शासनाची परवानगी न घेता किंवा नियमांचे उल्लंघन करून शुल्क वाढवणाऱ्या शाळांवर आता कडक कारवाई केली जाईल. अवाजवी शुल्कामुळे त्रस्त असलेल्या पालकांनी आता घाबरून न जाता थेट समितीकडे दाद मागण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.